नमस्कार, कुकिंग स्पेशल 112 मध्ये तुमचे अतिशय मनापासून स्वागत आहे गाईज। तर आज आपण वाळवणाचा एक महत्त्वाचा प्रकार म्हणजे बटाट्याचे चिप्स बनवणार आहोत। हे जे चिप्स आहे अजिबात लाल होत नाही, एकदम पांढरे शुभ्र आणि खुसखुशीत राहतात। खूप सारे टिप्स आणि ट्रिक्स व्हिडिओमध्ये सांगितले आहेत। चला तर वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया। गाईज इथे मी 5 किलो बटाटे घेतलेले आहेत। नवे बटाटे आपल्याला इथे वापरायचे आहेत आणि हे जे बटाटे आहेत त्याची आपल्याला याच्यावरची जी साल आहे ती काढून घ्यायची आहे। इथे बटाटे आणताना मोठ्या साईजचे आणायचे म्हणजे चिप्स देखील मोठे मोठे बनून तयार होतात। तर मी अर्ध्या बटाट्याच्या इथे साली काढून घेतल्यात, बाकीच्या बटाट्यांच्या देखील आपण हळूहळू साली काढून त्याचे देखील चिप्स बनवून घेणार आहोत। एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि चिप्सचं जे स्लायसर आहे त्याने आपल्याला बटाट्याचे चिप्स बनवून घ्यायचे। चिप्स बनल्यानंतर ते लगेचच आपल्याला पाण्यातच टाकायचे आहेत। वरती तेल बनवून मग नंतर पाण्यात असं करायचं नाहीये। आणि जे बटाट्याच्या साली काढून ठेवले होते ते देखील आपल्याला बटाट्यानंतर पाण्यातच ठेवायचे आहेत, वरती ठेवायचे नाही, नाहीतर ते काळे होतात। चिप्सची जी काय साईज आहे गाईज बघू शकता, जर बटाट्याच्या चिप्सची साईज जाड राहिली तर त्याने देखील चिप्स जे आहेत ते लाल होतात। त्यामुळे जितके पातळ करता येईल त्यानुसार आपल्याला पातळ बनवून घ्यायचे आहेत। आता इथे बघू शकता पाणी जे आहे ते एकदम असं पांढरं आहे। जोपर्यंत पाणी एकदम क्लिअर होत नाही तोपर्यंत आपल्याला याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। जवळपास चार वेळेस मी हे जे चिप्स आहेत ते व्यवस्थित असं धुवून घेतलं आहे। आणि आता तुम्ही पाणी बघू शकता, एकदम क्लिअर असं पाणी झालेलं आहे। तोपर्यंत आपल्याला चिप्सला इथे धुवून घ्यायचं होतं। अशा पद्धतीने पाणी आपल्या इथे असायला हवंय। आता इथे मी थोडं तुरटीचा एक मोठा तुकडा घेतलाय, तो आपल्याला 7 ते 8 वेळेस पाण्यामध्ये फिरवून घ्यायचा आहे। तुरटीच्याच पाण्यात आपल्याला चिप्स टाकायचे नाहीये, त्याने देखील चिप्स लाल होतात। त्यामुळे फक्त 7 ते 8 वेळेस जी तुरटी आहे ती आपल्याला पाण्यात फिरवून घ्यायची। एका साईडला पातेल्यामध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवलं होतं। पाणी उकळलं की त्यामध्ये आपल्याला साधारण 1.5 चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे। तुरटीचा एक तुकडा या पद्धतीने कढईमध्ये टाकून थोडंसं याला फिरवून घ्यायचं। फक्त 2-3 वेळेस पाण्यात फिरवून घ्यायचं, खूप जास्त वेळ पाण्यात याला ठेवायचं नाहीये। आणि जे चिप्स आहेत ते आपण टाकून घेतले। आता साधारण इथे 2.5 किलो बटाट्याचे मी अर्धे चिप्स घेतले, ते टाकून घेतले आहे। त्यासाठी मी इथे 1.5 चमचा मिठाचा वापर केलेला आहे। तुम्हाला इथे खूप जास्त प्रमाणात मीठ अजिबात वापरायचं नाहीये। आता फुल फ्लेमवरती आपल्याला शिजवून घ्यायचं फक्त 4 ते 5 मिनिट। गाईज बघू शकता नखाने जसं मी याला दाबतीये तसंच हा जो बटाटाचा जो स्लाइस आहे, चिप्स आहे, तो दाबला जातोय लगेच। इतपतच आपल्याला शिजवायचं आहे, खूप जास्त भाजीसारखं शिजवायचं नाहीये। फक्त 4 ते 5 मिनिट आपण याला शिजवून घेणार आहोत। नखाने दाबून बघायचं आहे आपला बटाटा लगेच शिजला आहे की नाही। आता इथे मी साधारणतः एक कॉटनचा कपडा घेतलाय, त्याखाली एक मी साडी टाकून घेतली होती आणि आपल्याला याला फॅन खाली सुकवून घ्यायचं आहे। आणि हे पूर्णपणे सुकले की आपल्याला फक्त याला 2 तासासाठी उन्हात ठेवायचं आहे। पूर्णपणे चिप्सला तुम्ही उन्हात वाळवू नका, नाही तर चिप्स जे आहेत ते लगेच लाल होतात। बघू शकता काही चिप्सला मी ते तळून घेतलेलं आहे। एकदम असे पांढरे शुभ्र असे चिप्स आपले बनवून तयार झालेले आहेत। ज्या काही टिप्स आणि ज्या पद्धतीने मी इथे बनवायची जी रेसिपी सांगितली आहे त्या पद्धतीने जर तुम्ही हे चिप्स बनवले तर तुमचे चिप्स देखील असेच पांढरे शुभ्र बनवून तयार होतील आणि एकदम खुसखुशीत होतात। वर्षभरासाठी तुम्ही याला स्टोअर करून ठेवू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।